So today we are going to start the first lesson of the science, that is the living world. जर आता तुम्ही विचार केलं, हे वर्ल्ड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल्स, प्लांट्स हे सगळं आपल्याला बघायला मिळतात. पण कुठलाही एक ॲनिमल दुसऱ्याप्रमाणे नसतो. जर तुम्ही दोन लायनला पण घेतलं तरी पण ते एकासारखे नसतात. नेहमी एक लायन मध्ये काही ना काही तर फरक असणार दुसऱ्या लायन पेक्षा. ह्याच्या पाठीमागचं कारण आहे की कुठलाही ह्या अर्थ मध्ये जो पण असू दे, व्यक्ती असू दे, नाहीतर तुमचे अॅनिमल्स असू दे, प्लांट्स असू दे, प्रत्येक गोष्ट युनिक आहे. म्हणून जे पण तुम्हाला कोणी सांगत असला की तुम्ही काय उपयोगाचे नाही, तुम्ही त्याला हे सांगायला पाहिजे की मी स्वतःमध्ये युनिक आहे. आता याच पद्धतीमध्ये या लेसन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे अॅनिमल्स, प्लांट्स याच्याबद्दल आपल्याला सांगितलंय. तर ह्या अॅनिमल्स, प्लांट्सना आपण जे बघतो, जर आता तुम्ही पिक्चर्स ते बघितलं त्यामध्ये तुम्हाला डायनोसॉर्स बघायला मिळतात. पण आत्ताच्या जगात ते तुम्हाला डायनोसॉर्स दिसतात का? त्याचं उत्तर आहे नाही. का दिसत नाहीत? की काही ना काही झालं असणार, जसं की मिटिओर फॉल झालं ज्यामुळे ते मेले आणि आता नाही आहेत. पण त्यावेळेचे काही ना काही अॅनिमल्स आता पण जिवंत आहेत. कुत्रा, मांजर हे वेगवेगळे टाईपचे अॅनिमल्स तुम्हाला आता तुमच्या दैनंदिन जीवनात बघायला मिळतात. तर ह्याचं कारण काय आहे की प्रत्येक जण, आता जर तुम्ही पण बघितला, मी आता हे व्हिडिओ बघायला लागलाय, स्टडी करायला लागलाय, माझ्या समोर काही पोरं बसल्यात, हे काय करायल्यात? हे स्टडी करायल्यात. पण स्टडी करून काय होणार आहे? प्रत्येकाचे वेगवेगळे गोल्स आहेत. काही ऑफिसर बनायला असणार, काहीला पुढे जाऊन कुठं तर चांगली जॉब घ्यायची असणार, आता स्वतःच्या बिझनेस साठी पण आजकाल एज्युकेशन तुम्हाला खूप गरजेचं आहे. मग हे सगळं करत असताना तुमच्यासारखेच अनेक जण या जगात आहेत जे कॉम्पिटिशन साठी, तुम्हाला कुठल्याही तुम्ही एक्झाम घ्या, काही तुम्हाला व्हायचं असलं, प्रत्येक एक्झाम आहे त्याला. एक्झाम का असते रे? तर ह्याच्या पाठीमागचं कारण आहे कॉम्पिटिशन मध्ये कोण चांगला आहे, कोण वाईट आहे हे समजू दे, आणि जो व्यक्ती चांगला आहे त्या गोष्टीमध्ये त्याला ती गोष्ट मिळू दे, यासाठी कॉम्पिटिशन असतं. आता हे कॉम्पिटिशन फक्त माणसांमध्ये नसतो, तर वेगवेगळ्या अॅनिमल्स आणि प्लांट्स पण स्वतः जिवंत राहू दे यासाठी कॉम्पिट करत असतात. तर जो व्यक्ती टाइम टू टाइम स्वतःमध्ये बदल आणतो आणि हा बदल कायमस्वरूपी चालत राहतो, हे व्यक्तीच पुढे जाऊन जिवंत राहू शकतात. आणि ह्या गोष्टीला आपण इंग्लिशमध्ये अडॅप्टेशन म्हणतो. आता हे मी तुम्हाला सगळं जे फापट पसार आहे का सांगितलं, तर ह्याच्या पाठीमागचं कारण आहे की भलेही तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन येऊ नये एक्झाम मध्ये, पण जर तुम्हाला कन्सेप्ट माहित असले तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने स्वतः पण मनानं लिहू शकताय. तर जर अडॅप्टेशन मी तुम्हाला म्हणायचं असलं तर त्याच्या अडॅप्टेशनला आपण काय म्हणतो, आपण जिवंत राहू आणि दुसऱ्यांपेक्षा चांगलं कसं होऊ दे ह्यासाठी आपण जेव्हा आपल्या स्वतःमध्ये बदल करतो त्याला आपण अडॅप्टेशन म्हणतो. आणि आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये हे तुमची डेफिनेशन दिली आहे, हे तुम्ही असं नाही की फक्त टेक्स्टबुक मध्ये पाठ करून हे करायला पाहिजे, तुम्ही स्वतः पण ही डेफिनेशन स्वतः प्रमाणे जसं तुम्हाला येत आहे त्या पद्धतीने पण लिहू शकताय, जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असलं तर. तर अडॅप्टेशनचं मिनिंग काय? द चेंजेस विच आर डन इन वन सेल्फ इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह इज कॉल्ड एज अडॅप्टेशन. याचं म्हणजे काय की एक जर कुठलाही हिरण असला आणि जर त्यानं समोर एक वाघाला बघितलं तर त्याच्याकडे दोन पर्याय आहे. एक तर जर तो तिथं राहिला तर तो मरणार, आणि जर तो पळाला तर काही चान्सेस असतात की तो वाचू शकतो हिरण. मग हे जे तेव्हा ठरवतो की मला पळायला पाहिजे वाघाला बघून, हे का ठरवतो तो? कारण की त्याला माहित आहे की मी वाघाला हरवू शकत नाही, वाघ माझ्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. मग तरी आपण कसं जिवंत राहू, त्यासाठी तो काय करणार की वाघ माझ्या एवढं फास्ट पळू शकत नाही म्हणून तो पळतो वाघाकडनं, कारण की आपले प्राण. सो लेट्स स्टार्ट द फर्स्ट थिंग विच इज अडॅप्टेशन इन एक्वॅटिक प्लांट्स. जर तुम्ही आता कुठल्याही प्लांटला बघितला, कुठलाही साधं झाड असू दे, अर्थवरचा, जमिनीवरची झाड बघतात, ते झाड बघितलं आणि कुठल्याही पाण्यातलं झाड बघितलं तर त्यांच्यामध्ये फरक असतो. काय फरक असतो रे? कोणाला माहित आहे? तर जर आपण साधे झाड बघितलं तर त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पत्ते दिसणार तुम्हाला, त्यानंतर त्याच्या स्टेम असते छोट्या झाडांना, नाहीतर जे मोठे झाड असतात त्यांना आपण बार्क म्हणतो, बार्क असते त्या झाडांना ब्राऊन कलरचं, बरोबर ना? पण जर तुम्ही पाण्यातले झाड बघितला ते तसे नसतात. पाण्यातले झाडांचे प्रकार वेगळे असतात, ते ग्रीन कलरचेच असतात मॅक्झिमम. आता मी तुम्हाला विचारतो, जे आपण नॉर्मल झाड बघतो
रूट्स सगळ्यांनी स्टडी केलेला असला, मग आपण जेव्हा जमिनीवरचे झाड बघतो, दोन टाईपचे रूट असतात. पहिला असतो टॅप रूट आणि दुसरा असतो फायब्रस रूट. तर जमिनीवरची जी झाडं असतात ते रूट कुठला असतो रे? टॅप रूट असतो. कारण की टॅप रूटचा मेन जे काम असतोय ते असते पाणी शोधणे. हे जे रूट असतात हे खूप मोठे असतात आणि खूप जमिनीच्या खाली जातात पाणीच्या शोधमध्ये. त्या पद्धतीनं फायब्रस रूट जे असतात ना ते जास्त स्ट्रॉंग नसतात. आता जर पाण्यातले कुठलीही झाड असलं तर त्याला पाण्याची तर गरज नाही, कारण की तो स्वतः पाण्यामध्ये आहे. मग त्याची गरज काय आहे की पाण्याचा प्रभाव जेवढा जोराने येईल त्या पद्धतीनं आपण स्वतःला कसं करून वाचवावं. मग यासाठी बाकी सगळे जे पण असतात हे वेगवेगळ्या टाईपचे त्यांच्यामध्ये चेंजेस असतात. जर तुम्ही पाण्यामधल्या झाडांना बघितलं तर ते खूप छोटे झाड असतात. त्याचसोबत ते वेगवेगळ्या टाईपचे हिरवे कलर मध्ये वॅक्सी सबस्टन्स, तुम्ही जर कुठल्याही झाडाला हात लावला तर चिकट चिकट लागतंय. हे पाठीमागं काय आहे याचे कारण की कितीही जोरात पाणी आलं, जर तुमचा झाडच हलका असला तर तो पाण्याच्या वर तरंगणार. म्हणून भलेही पाणीचं किती पण जोरात टाईड येऊ दे, पण तरी पण ते जे पाण्यातलं तरंगणार झाड असणार तो वरती नेहमी जाणार, कारण पाणीच्या खाली जर तो बुडाला तर तो मरू शकतो. त्यामुळे त्याची बॉडी जेवढी हलकी राहील तेवढी जास्त वेळ तो जगणार. मग हे जे म्हणतात हे आपल्याला ऍक्वॅटिक ह्याच्यामध्ये अडॅप्टेशन बघायला मिळतं. त्याच पद्धतीनं आपण जर डेझर्ट्स मध्ये बघितलं, डेझर्ट मध्ये खूप जास्त ऊन असते. ह्या ऊन मध्ये पाण्याची कमतरता खूप होत असते. मग जर आपण साध्या झाडाला बघितलं ज्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे पत्ते ते नसतात, तिथनं पाणी खूप जास्त इव्हॅपोरेट होऊ शकतो आणि फोटोसिंथेसिसचं प्रमाण पण खूप जास्त असते. ज्यामुळे होणार काय की हे फोटोसिंथेसिस झाल्यामुळे त्या झाडातला पाणी कमी होणार. आता हे होऊ नये म्हणून काय होतंय की डेझर्ट मधले जे प्लांट्स असतात त्यांच्यामध्ये जे पत्ते असतात त्याच्या बदली स्पाइक्स होतात. हे स्पाइक्स काय असतात, ज्यामुळे त्यांचे पाणी जास्त वाया जाऊ नये म्हणून तिथले जे झाडावरचे पत्ते आहेत ते स्पाइक्स मध्ये कन्वर्ट होतात. त्याच पद्धतीने ते जे डेझर्ट मधले प्लांट्स असतात ते हिरव्या कलरचे असतात, कारण की त्यांची जी मेन स्टेम असते त्यामध्येच त्यांचं जे पण असू दे, फूड असू दे, वॉटर असू दे, हे सगळं स्टोर होत असतंय, म्हणून ते हिरव्या कलरचे असतात तिथली स्टेम. आणि ह्याचं एक्झाम्पल सगळ्यात तुम्हाला माहित असेल की कॅक्टस हे एक एक्झाम्पल आहे डेझर्ट मध्ये अडॅप्टेशन. हे कॅक्टस मध्ये नेहमी तुमचे पाणी असू दे, जेवण असू दे झाडाचं कॅक्टस मधला, ते सगळं स्टेम मध्ये असतं आणि त्याचे जे पत्ते असतात ते स्टेम हे झालेले असतात. आता ते मी तुम्हाला विचारतो, थॉर्न्स म्हणतात. थॉर्न्स माहित आहे ना तुम्हाला? तर थॉर्न्स काय असतात की आता बघा एक कॅक्टस आहे, तर समजा असं कॅक्टस आहे. आता त्या कॅक्टस मध्ये बाकी स्वतःला प्रोटेक्शन करण्यासाठी काय नाही. आता समजा कॅमल ते नाहीत जे डेझर्ट मध्ये असतात, तर त्यांना तर पाणी आणि खाणं जेवायला पाहिजेच. मग त्यांच्यासाठी हे फूड होऊ शकतात कॅक्टस. आता आपण जर असं कॅक्टस झाड आहे, जर त्याला खायला लागलीत सगळे प्राणी तर हे कॅक्टस तर सगळे मरून जाणार. त्यासाठी आपण कसं वाचू, यासाठी कॅक्टसने काय केलं, स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी थॉर्न्स तयार केले. आता थॉर्न्स असं नाही की बाबा अचानक माझ्या मनात आलं मी थॉर्न्स तयार केले. ह्याच्यासाठी कारण काय असते की त्यांनी स्वतःचे पत्ते आहेत त्याच्या बदली त्यांनी पत्त्यांना कन्वर्ट केलं थॉर्न्स मध्ये, ज्यामुळे त्यांचं प्रोटेक्शन पण होईल आणि पाणी पण वाचेल. तर ह्यासोबत त्याचं तिसरं अडॅप्टेशन आपण अजून एक बघू शकतो, ते आहे स्नोवी रिजन मध्ये. तर स्नोवी रिजन मध्ये खूप जास्त बर्फ पडत असते. त्यामुळे काय होतंय, जर बर्फ खूप जास्त पडत असला तर त्यासोबत ते झाडांच्या वर हे ना. आता जर तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, बनियान ट्री तुम्ही बघितला असला, कसा आहे साधे आपले त्याचे हे असतात ब्रांचेस, ते सगळे साधे झाडा टाईप असतात. मग जर आता त्या झाडावर बर्फ खूप जास्त पडली तर होणार काय की बर्फ तिथं साठून राहणार, ज्यामुळे झाड मरणार. आता असं होऊ नये म्हणून जे स्नोवी रिजन मधले म्हणजे काश्मीर नाहीतर हे तिथले जे झाड आहेत ना, त्यांचे ब्रांचेस जे आहेत स्ट्रेट नसून असे वाकडे खाली स्लॅन्टिंग पोझिशन मध्ये झाले. काय याचं कारण आहे की भली बर्फ वरती पडला तर स्लॅन्टिंग ब्रांचेसमुळे हे बर्फ आपोआप खाली येऊन पडणार, ज्यामुळे झाड पण वाचणार. आणि ह्याचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, डिओडर आणि अजून एक आहे ते पाईन आहे.
आता हे सगळे एक्झाम्पल्स, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झामला तुम्हाला किती नॉलेज आहे ह्याच्यापेक्षा तुम्ही किती आन्सर्स लिहू शकता हे इम्पॉर्टंट असतंय. म्हणून फक्त रट्टा मारून मी सगळं टेक्स्टबुक गेलं याचा उपयोग नसणार. तुम्ही पॉइंट टू पॉइंट काय तुम्हाला लक्षात आहे, कारण की तुम्हाला असं विचारणार नाही की अडॅप्टेशन स्नोवी रिजन मध्ये काय आहे. तुम्हाला प्रश्न असणार की स्लोपिंग आहेत कुठल्या रिजन मध्ये तुम्हाला स्लोपिंग ब्रांचेस दिसणार, तर ह्याचं उत्तर तुम्हाला यायला पाहिजे की स्नोवी रिजन मध्ये असणार. आता त्यामध्ये फर्दर अजून प्रश्न विचारला की स्नोवी रिजन मध्ये स्लोपिंग जे ब्रांचेस आहेत ते त्याचे झाडाचे एक्झाम्पल सांगा, तर त्याचे 2 एक्झाम्पल असणार, हे असणार डिओडर आणि पाईन. पुढे आपण जाऊया अडॅप्टेशन इन फॉरेस्ट रिजन मध्ये. तर फॉरेस्ट रिजन जर आता तुम्हाला कधी पण कोणी विचारलं तर तुम्ही काय म्हणणार की फॉरेस्ट मध्ये खूप जास्त झाड असतात, बरोबर. मग जर झाडं जास्त आहेत त्या रिजन मध्ये, म्हणजे पाणी तर त्या रिजन मध्ये असायलाच पाहिजे, त्याचसोबत तिथं ऊन पण चांगलं पडायला लागलंय. कारण की झाडाला ग्रो करण्यासाठी 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात, पहिला तर असते पाणी आणि दुसरा असते ऊन. आता जर आपण बघितलं फॉरेस्ट मध्ये तर हे दोन्ही पण गोष्टी आहे, कारण की पाऊस पण पडायला लागलाय आणि ऊन पण आहे. पण मग ह्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट होतंय की जे फॉरेस्ट रिजन आहेत तिथं खूप जास्त वेगवेगळ्या टाईपचे प्लांट्स एकाच जागेला आहे. ह्याच्यामुळे काय होणार की पाण्यासाठी असू दे, सनलाईट साठी असू दे, हे झाड एकामेकांसोबत कॉम्पीट करणार. कॉम्पीट करणं म्हणजे काय, आता बघा एक झाड आहे इथं, हे लँड आहे आणि पाणी समजा एवढ्या रिजनला आहे, आणि इथं 2 झाडं आहेत, एक झाड आहे आणि इथं एक झाड आहे. जर या 2 झाडं आहेत पण पाणीचा स्रोत तर एकच आहे, पाणी तर दोघांना एकच रिजन, पाणी एकच हे मिळायला लागलंय. ह्याच्यासाठी काय होतंय, पाणी एक खूप कमी आहे, त्याचसोबत त्यांना ग्रो पण करायचं आहे. त्यासाठी होणार काय की हे प्लांट्स एकामेकासोबत कॉम्पीट करणार. आता कॉम्पीट कसं की हे जे एक झाड आहे ह्यांच्या दोघांमधनं हे ट्राय करणार की मी किती मोठं होईल, कारण की तो जर खूप जास्त मोठा झाला आणि त्यांचे ब्रांचेस ह्या झाडावर पडले दुसऱ्या, तर ह्या झाडाला सूर्यप्रकाश मिळणार नाही, ज्यामुळे हे झाड सूर्यप्रकाश नसल्यामुळे मरणार दुसरं झाड. आणि जेव्हा हे दुसरं झाड मरणार तेव्हा सूर्याचा सगळा प्रकाश पण ह्याच झाडाला मिळणार आणि हे जे राहिलेलं पाणी आहे हे पण त्याला एकट्याला मिळतंय. म्हणून फॉरेस्ट रिजन मध्ये झाड सूर्यप्रकाशासाठी खूप जास्त कम्पीट करतात, ज्यामुळे होते काय, एकतर स्वतःची त्यांना सूर्यप्रकाश जास्त मिळू शकते हाईट वाढल्यामुळे, आणि दुसरं त्यांचे जे कॉम्पिटिटिव्ह झाडं आहेत ते पण मरतात. म्हणजे पाणी, न्यूट्रिएंट जे पण आहेत जमिनीच्या खालचं ते त्यांना स्वतःला मिळते. हे अडॅप्टेशन तुम्हाला फॉरेस्ट रिजन मध्ये बघायला मिळतंय. पुढचं आहे अडॅप्टेशन इन ग्रासलँड रिजन. जर ग्रासलँड मध्ये तुम्ही बघितला तर ग्रासलँड जर तुम्ही पूर्ण अर्थला बघितलं तर अर्थ ना टोटल 3 हेमिस्फिअर मध्ये डिवाइड आहे, नॉर्थर्न, सदर्न हेमिस्फिअर म्हणून. आणि आता जर अर्थ तुम्ही बघितला तर अर्थ मध्ये 3 आपण कन्सिडर करत असतो ऍक्सिस. तर सगळ्यात पहिला जे असतोय तर अर्थच्या सेंटर मधला ऍक्सिस जे जातोय त्याला आपण म्हणतो इक्वेटर. त्याच्यावरती 23 डिग्री नॉर्थ असतोय आणि इथं खाली असते 23 डिग्री साऊथ. आता सूर्य जे आहे हे ग्रासलँड रिजन मध्ये, आता बघा हे सूर्य आहे, सूर्याचा प्रकाश हे इक्वेटर रिजनला पूर्ण असं स्ट्रेट पडतोय. सूर्याचे रेज खूप जास्त प्रमाणानं प्रॉपरली स्ट्रेट गरम असणं म्हणतात ना, तर इक्वेटर रिजनला पडतात, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश खूप जास्त असतं ह्या रिजन मध्ये. त्याचसोबत जर तुम्ही बघितलं असेल की कुठं बीचला गेला, तिथं गेला तर तिथं पाणी असतंय पण वातावरण पण तिथलं दमट असतोय, गरम असतोय. कारण काय आहे की जेवढं जास्त ऊन पडणार तेवढं जास्त पाणी इव्हॅपोरेट होतंय, आणि जेव्हा पाणी इव्हॅपोरेट होणार तो पाणी स्टीम बनवून वरती वरती जातो, आणि जेव्हा तो एका प्रमाणावर जाऊन पोचतो तेव्हा तिथं थंड वातावरण असतं वरती. तुम्ही स्टँडर्ड 6 मध्ये ट्रोपोस्फिअर हे सगळे तुम्हाला वेगवेगळे टाईपचे स्पिअर्स तुम्ही स्टडी केलाय. तर जसं स्टीम जे बनतो, पाणी स्टीम बनून वरती जायला चालू होतं, वरचं टेम्परेचर कमी होतो, ज्यामुळे तिथं वरती गेल्यानंतर हे जे स्टीम आहे ते परत क्लाउड बनते, आणि क्लाउड बनल्यानंतर पाणी परत तो रेनफॉल होतोय तुमचं. तर हेच पाठीमागचं कारण काय, इक्वेटर मध्ये भलेही सूर्यप्रकाश खूप जास्त आहे पण पाणीचं इव्हॅपोरेशन पण तेवढंच होतं या रिजन मध्ये, म्हणून पावसाची पण खूप जास्त प्रमाणानं या रिजन मध्ये तुम्हाला बघायला मिळते. मग खूप जास्त जर पाऊस पडायला लागला तर सॉइल इरोजन होते. सॉइल इरोजन म्हणजे काय, पाऊस पडायला लागलं थांबना, ज्यामुळे काय व्हायला लागलं की जे सॉइल आहे तुमच्या खाली माती ती वाहून चालत आहे ना,
मग आता ती वाहून गेली तर मग झाडं टिकणार कशी? त्यासाठी आपल्याला ग्रासलँड रिजन मध्ये ग्रासेस आणि बुशेस दिसतात. हे ग्रासेस आणि बुशेसचं काम काय असते? ह्यांचे जे असतात ते रूट्स फायब्रस रूट असतात. हे आतपर्यंत पाणी शोधत जात नाहीत. हे कसं आजूबाजूला नेट लाईक फिरलेले असतात. एक नेट जसा असतो प्रत्येक रिजनला कव्हर करतो, त्याच पद्धतीनं हे फायब्रस रूट जे असतात ग्रासेसचे बुशेसचे हे मातीला पकडून ठेवतात, ज्यामुळे सॉइल इरोजन होत नाही. हे अडॅप्टेशन तुम्हाला ग्रासलँड रिजन मध्ये बघायला मिळतं. The sixth type of adaptation is done in the insectivorous plant. Some plants can't perform photosynthesis. Also, the plants require various nutrients like nitrogen, phosphorus, potassium, but there is deficiency in some of the plants. Now, in order to fulfill this deficiency, they require an external medium to obtain this nitrogen, phosphorus, and potassium. Now, if this nitrogen, phosphorus, and potassium is not given to the plant, their growth is hampered. So in order to get this, some plants feed on insect. These are called as insectivorous plant, and their examples are Venus flytrap, Drosera, and pitcher. आता हे जे प्लांट्स असतात हे मी तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगितलं, समजलं असलं चांगली गोष्ट आहे. पण आता एक लक्षात ठेवा, पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरस हे 3 महत्वाचे घटक असतात कुठल्याही झाडाला ग्रो करण्यासाठी. आता जर तुम्ही एक मँगोज तुम्ही एक्झाम्पल घ्या. काही मँगोज जे असतात ते खूप छोटे असतात, काही खूप मोठे असतात. काही मध्ये जे सीड असते ती खूप छोटी असते, पण आतलं जे पल्प आहे मँगोचा ते जास्त असतोय. त्याच पद्धतीनं काही मँगोज मधली सीड मोठी असते, पल्प कमी असतं. कारण काय याच्यामध्ये? प्रत्येकाला न्यूट्रिएंट वेगवेगळ्या पद्धतीचं मिळालंय. मग काही झाडामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची खूप कमी असते. मग ते त्यांना पण ग्रो करायचं असते, त्यांना जिवंत राहायचं म्हणून त्यांना ग्रो करायलाच पाहिजे त्यांनी. त्यासाठी ते काय करतात की ते इन्सेक्ट्सवर फीड करतात. हे इन्सेक्ट खाल्ल्यानंतर त्यांना नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळतंय. मग असे प्लांट्स कुठले? तर व्हिनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा आणि पिचर. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जर बघितलं तर तुम्हाला हे फोटोज दिल्यात. आणि पुढचं एक येतंय, काही जे ऑर्गॅनिझम्स असतात ते स्वतः शिकार पण करू शकत नाहीत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्लांट्स आहेत का ते? तर प्लांट्स फोटोसिंथेसिस करून स्वतःचे जेवण बनवतात. मग काही जण ते पण करू शकत नाहीत. मग असे काय करतात? म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स आहेत, मग ते जिवंत कसं राहणार? मग असे जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते जे डेड ऑर्गॅनिझम्स असतात नाहीतर डिकम्पोजिंग ऑर्गॅनिझम असतात ह्यांच्यावर फीड करतात. जर आता तुम्ही कधीही बघितला, एक डेड बॉडी आपण ठेवली, त्या डेड बॉडीजवर तुम्ही फक्त असं एअर मध्ये ठेवून टाकलं, त्याला काही वेळानंतर स्किन आपोआप गायब व्हायला चालू होत आहे. आणि छोटे छोटे त्याच्यावर इन्सेक्ट नाही तर व्हाईट कलरचे असं, तुम्ही ब्रेडचं एक्झाम्पल घ्या चांगलं. एक ब्रेड आहे, तुम्ही 3-4 दिवस ठेवा, पांढरं पांढरं ब्रेडवर दिसणार. काय होतं रे? हे ब्रेडवर खायला लागलंय. मग हे कोण खात असतंय? ते स्वतः फोटोसिंथेसिस पण करू शकत नाहीत, कोणाला मारू पण शकत नाही. मग असे ऑर्गॅनिझम्स जे मरत असतात ऑर्गॅनिझम्स त्यांच्यावर फीड करतात. ह्याचे एक्झाम्पल काय? हे ते अमिबा.